हॅलो, हॅलो, हॅलो. नमस्कार, नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो कशा आहात? मस्त ना? मजेत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, किड्स फाउंडेशन प्रस्तुत नवोदय बूस्टर या कार्यक्रमात मी यस गजानन आपलं पुण्यश्च आजच्या या भागात स्वागत करतो. आज विद्यार्थी मित्रांनो नवोदय परीक्षेच्या संदर्भात आपण हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, त्या संदर्भातल्या या भागामध्ये आपण संख्याज्ञान व संख्यांचे प्रकार काय आहेत आणि त्या संदर्भातली माहिती आज आपण या भागात घेणार आहोत. तर संख्या व संख्याज्ञान या भागामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या आणि विषम संख्या या काय आहेत हे समजावून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला चॉकलेट चॉकलेट म्हटल्यावर तर सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतंय. माझंही सुटतंय, तुमचंही सुटतंय. वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट्स आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतात आहे. तुम्हाला चॉकलेट कोणी म्हणतात की दादा चॉकलेट खाशील काय? तर आपण कधी नाही म्हणणार नाही. सर्वांना चॉकलेट आवडतं बरं. तर विद्यार्थ्यांनो आपल्याला इथे चॉकलेट्सचे चित्र आपल्याला दिसत आहेत आणि हे चॉकलेट्स आपल्याला जर मोजायला लावली तर काही लोक मोजायला सुरुवात करतील, मनात मोजतील आणि म्हणतील सर 11 चॉकलेट्स आहेत. पण 11 चॉकलेट्स आहेत, पण हे आपण मोजले काय? आपण सांगितले 11 चॉकलेट्स आहेत, पण आपल्याला मोजायचे आहेत. मी म्हटलं मला मोजायला लावलीत, तर आपण मोजा बरं. चला मोजा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. म्हणजे आपण मोजली कशी? 1 पासून सुरू केलं. म्हणजे कोणत्याही आपल्या अवतीभोवती दिसणाऱ्या वस्तू, प्राणी, फुलं, सायकल, मोटार गाड्या ह्या जर आपल्याला मोजायला लावल्या तर आपण कसे मोजतो? 1 पासून सुरू करतो. तर ज्या संख्या 1 पासून सुरू करतो किंवा 1 पासून सुरू होतात अशा संख्यांनाच आपण नैसर्गिक संख्या असे म्हणतो. आता या नैसर्गिक संख्येला अजून कुठला पर्यायी शब्द आहे? तर त्याला मोज संख्या असंही म्हणतात. काउंटिंग नंबर्स किंवा मोज संख्या. आता मोज संख्या का बरं म्हटलंय? कारण आपण त्यांना मोजण्यासाठी वापरतो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि पुढे अमर्याद अशा. पण याचा अर्थ आपण तिथे संपलेलो आहे काय? अमर्याद म्हणजे काय म्हटलं मी? न संपणाऱ्या संख्या. पण सुरुवात कुठून केलेली आहे? 1 पासून. मग त्याला आपण नैसर्गिक संख्या म्हणतो. त्या संख्यांची सुरुवात 1 पासून होते त्याला नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या. मोज संख्या म्हणजे मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संख्या किंवा यालाच एक शब्द आहे प्राकृतिक संख्या असं. तर नैसर्गिक संख्या, मोज संख्या किंवा प्राकृतिक संख्या या ज्या संख्या आहेत यांची सुरुवात 1 पासून होते आणि त्या संख्या न संपणाऱ्या आहेत, इन्फानाइट आहेत, अमर्याद आहेत, इन्युमरेबल आहेत. याचा अर्थ असा आहे की आपण सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 म्हणू, 1 सांगू शकतो. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे, पण सर्वात मोठी जर नैसर्गिक संख्या तुम्हाला विचारली तर ती तुम्हाला किंवा मला पण सांगता येणार नाही, कारण ती अमर्याद आहे, न संपणारी आहे, इन्फानाइट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक संख्या तुम्हाला समजली असेल तर नैसर्गिक संख्या ही 1 पासून सुरू होणारी आहे आणि ती पुढे अमर्याद आहे, न संपणारी आहे. त्यानंतर आपण जर बघितलं तर पूर्ण संख्या म्हणजे काय? तर इथे बघा नैसर्गिक संख्येची आपण व्याख्या दिली आहे आणि 1 पासून पुढे इन्फानाइट म्हणजे अमर्याद आहे. ही जी आपण बाण दाखवलेला आहे ते अमर्यादेपर्यंत चालत राहतं. तर ज्या आपण जर आपल्याला हाताची बोट मोजायला लावली तर 1, 2, 3, 4, 5 अशी या पद्धतीने आपण मोजतो. तर त्याला आपण नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असे म्हणतो. तर एका शब्दात सांगायचं झालं तर नैसर्गिक संख्या या 1 पासून सुरू होतात. हे लक्षात घ्यायचं आहे आणि सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी संख्या आपल्याला सांगता येणार नाही. मला पण सांगता येणार नाही कारण ती अमर्याद आहे, इन्फानाइट आहे, इन्युमरेबल आहे. त्यानंतर दुसरा जो संबोध आहे तो आहे पूर्ण संख्येचं. पूर्ण संख्या म्हणजे नेमकं काय? तर पूर्ण संख्या या 0 पासून सुरू होणाऱ्या 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या. तर यांच्या या 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 अंकांच्या गटाला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. पूर्ण संख्या म्हणजे 0 आणि सर्व नैसर्गिक संख्या. म्हणजे सर्व नैसर्गिक म्हणजे कोणत्या? 1 पासून सुरू होणाऱ्या पुढच्या सर्व आणि 0 या सर्वांच्या मिळून गटाला पूर्ण संख्या असं म्हणतात. तर नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून सुरू होणाऱ्या आणि पूर्ण संख्या म्हणजे 0 पासून सुरू होणाऱ्या. तर 0 हा सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही, कारण त्याचा अर्थ असा आहे की तिला मर्यादा नाही आहे. ती अमर्याद आहे, इन्फानाइट आहे, इन्युमरेबल आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो,
आपल्याला ही चित्र दिसत आहेत. पहिलं चित्र आहे एका सफरचंदाचं आहे, लाल लाल सफरचंद, ज्याला सर्वांनाच आवडतात आणि डॉक्टर पण म्हणतात की दररोज एक सफरचंद आपण खायला पाहिजे म्हणजे रोगापासून दूर राहू. त्यानंतर दुसरं चित्र आहे मुलामुलींचं आहे आणि ते काहीतरी शोध करतायत म्हणजे दुर्बिणीतून काहीतरी बघतायत. तिसरं चित्र बघा मित्रांनो, सर्वांना आवडणारी फुले आणि चौथं चित्र तर कोणाला आवडणार नाही अशी बलून्स किंवा फुगे. तर पहिल्या चित्रात जर आपण बघितलं तर पहिल्या चित्रामध्ये आपण ॲपल जे आहेत, सफरचंद जे आहेत, यांचे आपल्याला गट पाडायचे आहेत आणि आपण जर बघितलं तर आपल्याला इथे एकूण सफरचंद दिसत आहेत 7. किती सफरचंद दिसत आहेत आपल्याला? एकूण 7. आणि आता आपल्याला 2-2ची गट पाडायचे आहेत. बरं लक्षात घ्या. किती कितीचे पाडायचे? 2-2ची. आपण 2-2ची गट पाडतोय तर आपल्याला 3 गट बघायला मिळत आहे आणि एक एक सफरचंद जो आहे तो शिल्लक राहिलेला आहे. लक्षात घ्या. त्यानंतर आपण या दुसऱ्या चित्राकडे वळूया. या चित्रात बघा आपण या मुला-मुलीचा एक गट पाडला आणि या मुला-मुलींचा एक गट पाडला. तर आपल्याला इथे 2 गट पडत आहेत ना, दिसत आहेत. इथे चार एकूण आहेत. 4 मुलं आणि मुली आहेत. मुले आणि मुली आहेत. पण गट पाडताना आपल्याला किती गट पडलेले आहेत? 2 गट पडलेले आहेत. आणि इथे बाकी किती उरलेलं आहे? इथे बाकी 0 उरलेलं आहे. या चित्रात बाकी किती उरलेला होता? या चित्रात बाकी 1 उरलेलं होतं. फुलांच्या चित्रात जर आपण बघितलं तर इथे सुद्धा आपण 2-2ची गट पडली. तर 1 गट, दुसरा गट, तिसरा गट आणि चौथा गट. 4 गट पडलेत आणि आपल्याला 1 उरलेला दिसतोय. म्हणजे इथे एकूण फुले किती होती? 9 फुले. एकूण फुले किती होती? 9 फुले. आणि बाकी किती उरला? 2-2ची गट केल्यावर 1 उरलेलं आहे. आपण जर फुग्यांचं उदाहरण बघितलं तर आपण इथे कोणत्याही 2-2 फुगांचा गट घेतला तर हा 1 गट आपल्याला मिळेल, हा 2 गट, हा 3 गट, हा 4 गट आणि हे 5 गट. 5 गट आपल्याला बघायला मिळत आहे. तर याचा अर्थ इथे 10 फुगे होती. किती फुगे होती? 10 फुगे. पण बाकी किती उरले? बाकी उरत आहे 0. तर समसंख्या आणि विषम संख्या काय आहेत? समसंख्या आणि विषम संख्या काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणून. तर बघा 7 सफरचंद, 4 मुले, 9 फुगे आणि 9 फुले आणि 10 फुगे. 7, 4, 9 आणि 10. तर आपल्याला लक्षात आलं की इथे बाकी 1 होता, इथे बाकी 0, इथे बाकी 1 आणि इथे बाकी 0. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून असं लक्षात येत आहे की जेव्हा आपण 7चे 2-2चे भाग पाडतो, 2-2चे गट करतो म्हणजे 2ने भागतो. तर 2ने भागल्यावर आपल्याला बाकी उरलेला आहे 1. याचा अर्थ त्याला पूर्ण भाग गेलेला नाही. तर ज्या संख्यांना 2चा पूर्ण भाग जात नाही अशा संख्येला आपण विषम संख्या म्हणतो. याचा अर्थ बाकी किती उरतंय? 1 उरतंय. आणि ज्या संख्येला आपण 2चे भाग पाडलेत, 2चे भाग पाडल्यावर इथे बाकी किती उरलेला आहे? 0 उरलाय. जेव्हा 4 ही संख्या होती तेव्हा 2 भाग पाडलेत आणि बाकी 0 उरला. तर ज्या वेळेस बाकी 0 उरतो आणि 2 समान गट पडतात त्यावेळेस त्या संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. याच्यावरून आपल्याला काय स्पष्ट होतंय? तर समसंख्या कोणाला म्हणायचं की ज्या संख्यांचे 2-2चे गट पडतात आणि बाकी 0 उरते अशा संख्यांना समसंख्या म्हणायचं. याचा अर्थ असा आहे की त्या संख्यांना 2चा पूर्ण भाग जातो. पूर्ण भाग जाणे म्हणजे बाकी 0 उरते. आणि ज्या संख्यांना 2चा पूर्ण भाग जात नाही याचा अर्थ पूर्ण भाग जात नाही म्हणजे बाकी 0 उरत नाही. 1 ही संख्या उरते. याचा अर्थ त्या संख्यांना विषम संख्या म्हणायचं. समसंख्या पुन्हा सांगतो, समसंख्येला 2चा पूर्ण भाग जातो म्हणजे बाकी 0 उरतो आणि त्या संख्यांना 2चा पूर्ण भाग जात नाही म्हणजेच बाकी 1 उरतो अशा संख्यांना विषम संख्या. विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे एक आपल्यासाठी चार्ट दिलेला संख्यांचा चार्ट आहे आणि याच्यात एक विशिष्ट गोष्ट आपल्याला बघायची आहे. तर आपण चार्टमध्ये बघतोय की पांढऱ्या कॉलम्स मध्ये जर बघा तर संख्या दिलेल्या आहेत.
आणि त्यांचे एकक स्थान आपल्याला तपासायचे आहे. ही एक शॉर्ट ट्रिक आहे की आपल्याला विषम संख्या समसंख्या कशा ओळखायच्यात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या पांढऱ्या रंगात आहे त्या विषम संख्या आहेत आणि ज्या निळ्या रंगात आहे त्या समसंख्या आहेत. तर विषम संख्याच्या एकक स्थानावर आपल्याला बघायचं आहे. तर विषम संख्याच्या एकक स्थानावर जर आपण बघितलं तर विषम संख्यांच्या एकक स्थानावर 1 आहे, इथे 3 आहे, इथे 5 आहे, इथे 7 आहे, इथे 9 आहेत. तर ज्यांच्या एकक स्थानावर ज्यांच्या एकक स्थानावर त्यांच्या एकक स्थानावर ज्यांच्या एकक स्थानावर 1 3 5 7 9 हे अंक असतील, ज्यांच्या एकक स्थानावर 1 3 5 7 9 हे अंक असतील तर त्याला विषम संख्या म्हणतात. त्याला काय म्हणतात? विषम संख्या म्हणतात. ज्याच्या एकक स्थानावर 1 3 5 7 9 हे अंक असतील अशा संख्यांना विषम संख्या म्हणतात. आणि ज्याच्या एकक स्थानावर 2 ज्याच्या एकक स्थानावर 0 2 4 6 8 हे अंक असतील तर त्यांना, ज्यांच्या एकक स्थानावर 0 2 4 6 8 हे अंक असतील तर त्यांना समसंख्या म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पटकन कशा ओळखायच्या, शॉर्ट ट्रिक मध्ये कसं ओळखायचं, समसंख्या आणि विषम संख्या कशा ओळखायच्या. तर एकक स्थानावर बघायचं. आपल्याला प्रश्न कसा विचारला जाईल की यापैकी समसंख्या कोणत्या आणि विषम संख्या कोणत्या, किंवा समसंख्यांचं आणि विषम संख्यांचं वर्गीकरण करा, किंवा कोणत्याही 2 विषम संख्या तयार करा. तर अशा वेळेस आपल्याला लक्षात असलं पाहिजे की एकक स्थान बघायचं आणि एकक स्थानावरून त्या समसंख्या आहे की विषम संख्या हे ओळखायचं. तर ज्यांच्या एकक स्थानावर 1 3 5 7 9 हे अंक असतील अशा संख्यांना विषम संख्या म्हणतात. आणि ज्यांच्या एकक स्थानावर 2 4 6 8 किंवा 0 हे अंक असतील अशा संख्यांना आपण समसंख्या म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला थोडं चालवायचंय, थोडं विचार करायचा आहे. आपल्याला काही संख्या दिलेल्या आहेत, 2 अंकी 3 अंकी 5 अंकी. तर या संख्यांमध्ये अंकी पण संख्या आणि अशा संख्यांना आपल्याला समसंख्या आणि विषम संख्या कोणत्या. तर तुम्हाला मी जी ट्रिक सांगितली एकक स्थानाची ती आपण कशी वापरायची ते तर लक्षात घ्या. पहिली संख्या आपली 45. पहिली संख्या कोणती आहे? 45. 45 संख्या आणि 45चं आपण जर एकक स्थान बघितलं तर त्याच्या एकक स्थानावर 5 आहे. मग एकक स्थानावर ज्या संख्येच्या एकक स्थानावर 5 असेल अशी संख्या कोणती बरं? तर ती संख्या आहे विषम संख्या. ती कोणती संख्या आहे? विषम संख्या. आणि त्याच्यानंतर आपण दुसरी संख्या बघूया. दुसऱ्या संख्येचा एकक स्थान बघायचं फक्त, शेवटचा अंक ज्याला आपण शेवटचा अंक म्हणतो एकक स्थान. तर त्याच्या शेवटच्या अंकावर 4 आहे आणि ही 4 असलेल्या ज्याच्या एकक स्थानावर 4 असेल अशा संख्येला काय म्हणायचं? तर अशा संख्येला आपण समसंख्या म्हणतो. अशा संख्येला काय म्हणतो आपण? समसंख्या म्हणतो, कारण त्याच्या एकक स्थानावर 4 आहे म्हणून. त्यानंतरची संख्या बघा 50 आणि 50च्या एकक स्थानावर बघा 0 आहे. तर 0 असलेल्या संख्येला सुद्धा आपण समसंख्या या गटात मोडतो, कारण त्याच्या एकक स्थानावर काय 0 आहे. त्यानंतरची पुढची संख्या 375 आणि 375च्या एकक स्थानावर सुद्धा 5 आहे. मग ती संख्या कुठल्या गटात मोडेल बरं? ती संख्या मोडेल विषम संख्येच्या, कारण तिच्या एकक स्थानावर किती आहे? 5 आहेत. त्यानंतरची संख्या आहे 9651. यामध्ये बघा एकक स्थानावर 1 आहे, म्हणजे ती संख्या आहे विषम संख्या, कारण तिच्या एकक स्थानावर काय 1 आहे. त्याच्यानंतरचा जो गट आहे त्यामध्ये जर आपण बघितलं 60,052, त्या संख्येचा एकक स्थानावर 2 आहे, म्हणजेच ही संख्या आपली समसंख्या आहे. तर ही
आपण काय केलं, शॉर्ट ट्रिक कशी वापरायची, आपण संख्या, विषम संख्या आणि समसंख्या काय आहेत हे कसं ओळखायचं पटकन. तर ह्या शॉर्ट ट्रिक म्हणजे एकक स्थानाच्या शॉर्ट ट्रिकने आपण ओळखायचं. ज्याच्या एकक स्थानावर 0, 2, 4, 6 किंवा 8 हे अंक असतील त्या संख्यांना समसंख्या म्हणायचं, आणि ज्याच्या एकक स्थानावर 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील अशा संख्यांना विषम संख्या म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या असे 4 संबोध आज आपण क्लिअर केलेले आहेत, स्पष्ट केलेले आहेत. तर आता तुम्हाला संबोध तुमचं पक्क करायचं आहे. मग अगदी एक सोपं उदाहरण आपल्याला तुम्हाला सोडून घ्यायचं आहे, घरून सोडवायचं आहे, विचार करून करायचा आहे आणि तुम्हाला तपासायचं आहे, की आज जे काही आपण शिकलोय ते खरंच समजलंय काय? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या सर्वांच्या घरी आजकाल मोबाईल असतात आणि त्या मोबाईलमध्ये तुमच्या मित्रांचे, नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक असतात, नंबर असतात. मग ते मोबाईल क्रमांक तुम्हाला बघायचे आहेत आणि त्यांचे नंबर्स बघायचे आहेत. त्यांचे नंबर लिहून काढा एका नोटवर आणि त्याला तुम्हाला तपासायचे आहे. त्याचं वर्गीकरण करायचं आहे. एक समसंख्या, एका बाजूला काय करायचं आपल्याला, समसंख्या घ्यायची, एका बाजूला आपल्याला समसंख्या लिहायचं आहे आणि एका बाजूला आपल्याला विषम संख्या घ्यायचं आहे. आणि ते मोबाईल नंबर तुम्हाला लिहून काढायचे आहे. सर्व मोबाईल नंबर हे 10 अंकी असतात आणि त्या 10 अंकी संख्या सुद्धा तुम्हाला त्याचं वाचनही होईल तुमचं, आणि त्या समसंख्या कोणत्या आणि विषम संख्या कोणत्या हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल. जसं कोणाचा नंबर राहील 9960473341 असा नंबर असेल, मग ती संख्या कोणती, तर ती संख्या विषम संख्या की समसंख्या हे तुम्हाला असं वर्गीकरण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज तुम्हाला हा संबोध पक्क करायचा आहे आणि याचा अंतर्गत आपणाला तो समजलाय का याची तपासणी आपल्याला स्वतःला करायची आहे. आणि तुम्ही जे तपासणी कराल किंवा तुम्ही जे काही नोट कराल ते तुमच्या तुम्ही जो कागदाचा पान आहे त्याचा काढून तुम्ही आपल्या यूट्यूबच्या चॅनलला कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा टाकू शकता किंवा आमच्या www.kidsfoundation.in या वेबसाईटला येऊन तुमची उत्तर तिथे सुद्धा नोंदवू शकता. किंवा हे शक्य नसेल किंवा शक्यता असाल आणि नसेल तर तुमच्या शिक्षकांकडून सुद्धा ते तुम्ही तपासू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागात आपण पूर्ण संख्या, नैसर्गिक संख्या, विषम संख्या, समसंख्या ही संबोध स्पष्ट करून घेतलीत. मी अशी आशा व्यक्त करतो की आपल्याला ही संबोध समजली असेल आणि पुढच्या भागात आपण नवीन संबोध घेऊन येऊया. तोपर्यंत आपले आभार, धन्यवाद, अभिनंदन.